सर्वप्रथम मी समस्त बार्शीकरांचं या ठिकाणी माननीय शासनाचं धन्यवाद व्यक्त करतो की मला बार्शी नगर परिषदेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली। आपण बार्शी नगर परिषदेचा सन 2024-25चा सुधारित आणि सन 2025-2026चा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मांडलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये श्री भगवंत नगरीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना पायाभूत सुविधा पोचाव्यात, त्याचबरोबर आपलं प्रशासन हे जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावं हा मानस मनात घेऊन आपण या ठिकाणी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे। यामध्ये आज आपण बार्शी नगर परिषदेचा जो विकास आराखडा अधिसूचना निघण्यासाठी माननीय शासनाकडे आपण सादर केलेला आहे, त्यातील पायाभूत सुविधांच्या बाबी विचारात घेऊन यामध्ये बार्शी नगर परिषद अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद ठेवलेली आहे। आपल्या अधिसूचना निघाल्यानंतर नक्कीच या गोष्टींचा विकासामध्ये खूप मोठा हातभार लागणार आहे। त्याचबरोबर बार्शी नगर परिषदेला जे अनुदान प्राप्त होतात, जे महसुली उत्पन्न प्राप्त होतं, त्याच्या अनुषंगाने आपल्याला खर्चाचा आढावाही व्यवस्थित ठेवावा लागतो। या सगळ्या गोष्टींचा साकल्यानं विचार करता बार्शी नगर परिषदेचा सन 2025-2026चं जे अर्थसंकल्प आहे तो 718,55,90,141 रुपये इतका सादर केलेला आहे। आणि यामध्ये आपण सर्व पायाभूत सुविधा, रस्ते विकास असेल, नाल्यांचा विकास असेल, आरक्षणांचा विकास असेल, त्याचबरोबर भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे, त्या माध्यमातून पोचवण्याच्या सुविधा आहेत, सुधारणा आहेत। त्याचबरोबर बार्शी नगर परिषदेचं जे आपलं वॉटर सप्लाय स्कीम आहे, ती वॉटर सप्लाय स्कीमसुद्धा जी प्रगतीपथावर आहे त्याचंही प्रोव्हिजन आपण या बजेटमध्ये घेतलेलं आहे। त्याचबरोबर बार्शी नगर परिषदेची भुयारी गटार योजना टप्पा 1 आपण पूर्ण केलेला आहे। तो 20 ते 22,000 ड्रेनेज कनेक्शन आपण ते दिलेले आहेत, परंतु आपल्याकडच्या सगळ्या जर मालमत्ता आणि मिळकती विचारात घेतल्या तर ते 40,000 प्लस होतात। त्यामुळं बार्शी नगर परिषदेला भुयारी गटार योजना टप्पा 2 हा सुद्धा आपण अमृत योजनेतून या ठिकाणी या बजेटमध्ये आपण प्रस्तावित केलेला आहे। त्याचबरोबर श्री भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपण माननीय शासनाला सादर केलेला आहे, ज्यामध्ये श्री भगवंत मंदिर हे केंद्रस्थानी पकडून त्यांना जोडणारे सगळे रस्ते, तिथपर्यंत करावयाच्या सुविधा, कॉर्नर ब्युटिफिकेशन्स आहेत, मार्गात लागणाऱ्या गार्डन्स आहेत, ग्रीन बेल्ट्स आहेत, हे सगळे आपल्याला डेव्हलप करावायचे आहेत। त्याच्यामुळे हरित बार्शी, सुंदर बार्शी आपल्याला यातून या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आपल्याला साकार करावायची आहे। त्याचबरोबर श्री भगवंताला येणारे जे काही भाविक असतील, या एकादशीच्या नंतर बारसच्या निमित्तानं या ठिकाणी जे वारकरी येतात त्यांना त्यांच्या गाड्यांना चांगली पार्किंग सोय व्हावी हे सुद्धा आपण त्यामध्ये प्रस्तावित केलेलं आहे। त्याचबरोबर इथे येणाऱ्या वारकरी आणि भक्त भाविकांना राहण्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण त्याच्यामध्ये भक्त निवास सुद्धा प्रस्तावित केलेले आहेत। त्याचबरोबर बार्शी हे शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा हब सध्या बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर चांगली प्रगती आणि वाढ होत आहे, विस्तार होत आहे। या सगळ्या गोष्टींचा भविष्याच्या दृष्टीनं बार्शीचा विकास या गोष्टी सुद्धा समोर ठेवून करायचं म्हटलं तर नक्कीच या ठिकाणी आलेल्या सर्व या लोकांना मनोरंजनाच्या आणि पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण ऑलरेडी जे बोटिंग आपल्या गणेश तलावामध्ये सुरू केलेलं आहे, त्या ठिकाणी अजून त्या तलावाचं संवर्धन करावायचं आहे। तलावाचा जो पाणलोट आहे तो पाणलोट मॅक्सिमम त्याला येणारे डिस्टर्ब वगैरे जे असतील, अडथळे असतील ते दूर करून आपल्याला नॅचरल त्या ठिकाणी तो तलाव आहे त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सुशोभीकरण त्या ठिकाणी करून सर्व बार्शी आणि बार्शी परिसरातील जे पर्यटक आहेत त्यांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपण मानस या विकास आपण बजेटमध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर राज्य शासनाच्या जे राज्य नगरोत्थान महाअभियान आहे, त्याचबरोबर राज्य शासनाकडून DPCच्या माध्यमातून आम्हाला मिळणारे जे काही जिल्हा नगरोत्थान महाअभियान आहे, त्याचबरोबर दलितेतर वस्ती अनुदान आहे, त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना आहेत, यासारख्या योजना, नाविन्यपूर्ण योजना आहेत, या योजना आहेत, त्या योजनांचं आम्ही प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी व्हावी त्यासाठी जे यामध्ये बजेटमध्ये तरतूद चांगली केलेली आहे। त्याचबरोबर अमृत योजनेतून मगाशी सांगितल्या पद्धतीनं तरतुदी केलेल्या आहेत।
त्यानंतर या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतून आपण फेज 1 मध्ये 2114 लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक घरांसाठी 2.5 लाखाचं अनुदान देऊन ती घरं बऱ्यापैकी 90% घरं कंप्लीट झालेली आहेत. 10% घरं आता पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहेत. आता दुसरा टप्पा पण आपण चालू केलेला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या एनरोलमेंटमध्ये साधारणतः 170 लोकांनी आतापर्यंत आपल्याकडं नॉमिनेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर आपला जो धस-पिंपळगाव रोड या ठिकाणी AHPचा प्रधानमंत्री आवास योजनेचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये 1596 फ्लॅट्स उपलब्ध आहे, आपण करून देतो आहोत. त्यातील पहिलं क्लस्टर हे 1 मेच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आपण त्या ठिकाणी 6 इमारतींचं म्हणजे जवळजवळ 360 फ्लॅटचं लोकार्पण करणार आहोत. आणि बाकीच्यांचं सुद्धा जास्तीत जास्त काम लवकर पूर्ण व्हावं त्याची बजेट प्रोव्हिजन आपण या 2025-26च्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदान आणि रेग्युलर रस्ता अनुदान या माध्यमातून, त्याचबरोबर विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुदान, त्याचबरोबर राज्य शासनाचं नागरी विकास पॅकेज आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे सेंट्रल असिस्टन्स स्कीमचं पॅकेज, ह्या सगळ्या आपल्याला अनुदान ग्रँट्स प्राप्त व्हावेत आणि त्या माध्यमातून इथल्या पायाभूत सुविधांचा विकास जास्तीत जास्त व्हावा यासाठी सुद्धा या बजेटमध्ये आपण प्रोव्हिजन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर संत नामदेवांचे गुरु श्री संत विसोबा खेचर यांची बार्शी या ठिकाणी समाधी आहे. एक चांगलं समाधीस्थळ या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार होऊ शकतो, त्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये आपण प्रोव्हिजन ठेवलेलं आहे. यासारख्या बऱ्याचशा गोष्टी बार्शी नगरपालिका ही अवर्ग नगर परिषद असल्यामुळं आणि बार्शी नगरपालिकेला त्याचबरोबर या शहराला एक गौरवशाली आणि वैभवशाली परंपरा असल्यामुळं या परंपरेला गौरवाला साजेसं काम बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून व्हावं यासाठी बार्शी नगर परिषदेचा प्रशासक या नात्यानं मी पूर्णतः कटिबद्ध आहे आणि समस्त बार्शीकरांचा परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.